नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की राणी इंद्राला विचारते की तुम्ही माझ्या आईबुवांसाठी जे काही केलं आहे ते कोणीच करत नाही, मैत्रीतसुद्धा इतकं कोणीच करत नाही. तेव्हा इंद्रा म्हणतो, हो म्हणजे आपली मैत्री खूप स्पेशल आहे, खूप घट्ट आहे. खरं सांगू, मला नाही कळत की मी एवढं का करतो आहे, पण मला आपली मैत्री आयुष्यभर जपायची आहे. तेव्हा राणी त्याचा हात हातात घेत म्हणते, सर, मी ही मैत्री कधीच सुटू देणार नाही, आयुष्यभर जपेन आणि तुम्ही करताय त्यापेक्षा 10 पट जास्त करण्याचा प्रयत्न करीन आपल्या मैत्रीसाठी. आणि ती कामासाठी बाहेर जाते. तेव्हा इंद्रा एकांतात हाच विचार करतो की मी का असा वागतोय, राणीला काहीही त्रास होऊ नये, तिला कशाची कमी पडू नये असं का वाटतं मला नेहमी. खरंच आमचं नाहीतर मैत्रीच्याही पुढे जाते का. तिकडे राणी किचनमध्ये मालतीसाठी स्पेशल जेवण तयार करते आणि तिच्या रूममध्ये घेऊन जाते. पण मालती ती ठरवत असते की इंद्रा जेवढी त्या राणीच्या आईवडिलांसाठी जितका त्रास कमी करण्याचा प्रयत्न करेन तेवढा मी त्यांचा त्रास वाढवेल. तेवढ्यात राणी तिथं जेवण घेऊन पोहोचते. खूप काळजी आणि आपुलकीने मालतीची चौकशी करून तिला जेवायला सांगते. पण मालती नेहमीसारखं रागानं फनफन करत असते. काय गं, एवढी काळजी दाखवतेस? खरंच काळजी असेल तर माझ्या इंद्राच्या आयुष्यातून निघून जा ना. ते तर दूरच, उलट तुझ्या आईबाबांना पण घेऊन आली आमच्या डोक्यावर असं म्हणते. आणि तुमच्या लग्नाला किती महिने झालेत असं राणीला विचारते. राणी 5 म्हणून सांगते. तेव्हा मालती राणीला धमकी देते की 6 महिन्यात तुझा काडीमोड करवते की नाही ते बघच. त्यावर राणी शांतपणे उत्तर देते, तुम्हाला जे करायचं ते करा, मी प्रामाणिकपणे माझा संसार करीन. तेव्हा तर मालतीच्या अंगाची रागाने आग आग होत असते. आणि तिकडं रत्ना काकूंनी राणीच्या आईबुवांसाठी चहा केलेला असतो. तेव्हा उर्मिला मुद्दाम राणीच्या आईसाठी असलेल्या शुगर फ्री चहामध्ये भरभरून साखर ओतते आणि राणीलाच तो चहा नेऊन द्यायला सांगते. इकडं आबा आणि इंद्रा छान गप्पा मारत असतात. इंद्रा इतकं मनापासून बोलत असतो, पण आबा शांतपणे कौतुकाने इंद्राकडे फक्त बघतच असतात. इंद्रा, एकाच वेळी घर आणि फॅक्टरी सांभाळणं मला जमलं नाही, पण तू हे सगळं इतकं व्यवस्थित सांभाळतोयस ना की तू आज माझा बाप झालास रे. तुझ्याकडून शिकतोय मी असं आबा त्याला कौतुकाने म्हणतात. तेव्हा बोलता बोलता राणीचा विषय निघतो. त्यामुळे इंद्रा तिच्याच विचारांमध्ये हरवतो. मी का करतो एवढं राणीसाठी? ती दुखावल्या गेली की त्रास मला का होतो? तिला मी माझी मैत्रीण म्हणतो, पण फक्त एवढंच आमचं नातं आहे का खरंच? राणी तिकडं तिच्या आईबुवांना चहा देते. राणीची आई म्हणते, हा चहा तर खूपच गोड आहे. तेव्हा बुवा म्हणतात, हा चहा तर जास्तच गोड आहे, यात नक्की काहीतरी गडबड आहे, तू नको पिऊस. पण मालती उर्मिला तिथं पोहोचतात आणि राणीच्या आईला जबरदस्ती चहा प्यायला लावतात. बुवा तर मालतीचे पाय धरतात, पण मालतीत माणुसकीच उरलेली नसते. राणीचे आईबाबा हातपाय जोडून तिच्यासमोर रडत दयेची भीक मागत असतात, तरी मालती खूप नीच वागते. ती नर्स शुगर चेक करायला येईपर्यंत राणीच्या आईला खूप त्रास होत असतो. त्या त्रासामुळे त्यांची शुद्ध हरपते, त्या बेशुद्ध होतात. राणी घाबरून आबा इंद्राला हाका मारते. पुढील भागात आपल्याला दिसतं की राणीच्या आईचं ऑपरेशन होत असतं. इंद्रा राणीबरोबर तिथंच रात्रभर थांबणार असतो. त्यामुळे मालती त्याला कॉल करून घरी बोलवण्याचा प्रयत्न करत असते. पण इंद्रा राणीसोबतच थांबणार असं ठामपणे सांगतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नक्कीच आपले इंद्रा राणी एकमेकांच्या अजून जवळ येणार आहेत. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.